ओके, सगळ्यात फर्स्ट बघा, मॅमरी ग्लँड प्रोड्यूस अँड रिलीज मिल्क आफ्टर पार्च्युरेशन. सो मिल्क प्रोड्यूस होणं आणि रिलीज होणं हे जे काम आहे आफ्टर पार्च्युरेशन म्हणजे फिटसला बर्थ दिल्यानंतर मिल्क जे आहे ते रिलीज केलं जातं. प्रेग्नन्सी पिरियड मध्ये मिल्क रिलीज होणार नाहीये किंवा त्याआधी सुद्धा मिल्क प्रोड्यूस होणार नाही. मिल्क तयार होणं आणि रिलीज होणं ही जी गोष्ट आहे ती आफ्टर पार्च्युरेशन होणार आहे. नेक्स्ट बघा, डेव्हलप ऍट प्युबर्टी. मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट जी आहे ती प्युबर्टी पिरियड मध्ये डेव्हलप होते आणि ही डेव्हलपमेंट मॅमरी ग्लँडची दोन हार्मोनमुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. सो इथं तुम्ही तीन हार्मोनचे नेम बघताय, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिन. सो इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन या दोन हार्मोनमुळे प्युबर्टी पिरियड मध्ये मॅमरी ग्लँड काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. ओके, ती जस्ट डेव्हलप होते आणि त्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्यूब्यूल ड्यूरिंग प्रेग्नन्सी. प्रोलॅक्टिनमुळे लॅक्टिफेरस ट्यूब्यूल याच्या आतमध्ये मॅमरी ग्लँड मध्ये वेगवेगळ्या डक्ट आणि ट्यूब्यूल्स आहेत, तर त्यापैकी लॅक्टिफेरस ट्यूब्यूल जे त्या प्रेग्नन्सीच्या वेळीच त्या ठिकाणी डेव्हलप होतात ड्यू टू प्रोलॅक्टिन. सो प्रोलॅक्टिन हा प्रेग्नन्सी पिरियड मध्ये काम करणारा हार्मोन आहे मिल्क तयार करण्यासाठी आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मॅमरी ग्लँड डेव्हलप करण्यासाठी वर्क करणारे दोन हार्मोन आहेत. ओके, नेक्स्ट जनरल स्ट्रक्चर दिलेले आहे, पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर. पेअर्ड ऑर्गन आहे, राउंडेड स्ट्रक्चर आहे इन सबक्युटेनियस टिश्यू. सबक्युटेनियस टिश्यू म्हणजे जस्ट स्किनच्या खाली जो टिश्यू आहे तोच डेव्हलप होणार आहे आणि मॅमरी ग्लँड डेव्हलप होणार आहे त्याच्यामध्ये. लोकेशन अँटीरियर थोरॅक्स ऑफ पेक्टोरल रिजन. सो पेक्टोरल गर्डल तुम्हाला माहिती आहे आणि पेल्विक गर्डल सुद्धा माहिती आहे. ॲब्डोमेन मधले ऑर्गन आपण बऱ्यापैकी पेल्विक रिजन मध्ये सांगतो जे खूप खाली लोकेट झालेले आहेत आणि पेक्टोरल रिजन जे चेस्ट रिजन मध्ये वरती लोकेट झालेले आहेत त्यांना आपण पेक्टोरल रिजन मध्ये सांगतो. सो इट इज लोकेटेड इन अँटीरियर थोरॅक्स आणि एक्झॅक्ट सांगायचं झालं तर सेकंड टू सिक्स थोरॅसिक रिब. थोरॅक्स मध्ये किती रिब्स असतात, आपण रिबचं डिवायडेशन कसं केलंय, 12 असतात बरोबर. सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार, सॅक्रल आणि कॉक्सियल असं डिवायडेशन असतं रिब्सचं. तर यापैकी या सेकंड टू सिक्स थोरॅसिक रिबच्या लोकेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू अँड लॅक्टिफेरस डक्ट. आता ही जी मॅमरी ग्लँड आहे याच्यामध्ये दोन मेन गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक, फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू, फॅटी ऍसिड डिपॉझिटेड आहे किंवा ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू जास्त आहे. सो फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि त्याच्यासोबतच लॅक्टिफेरस डक्ट आहे. डक्ट म्हणजे कायम लक्षात ठेवा ट्यूब. ओके, मिल्क कॅरी करणाऱ्या ट्यूब्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता हे बघा, दे हॅव अल्व्हेओलार ग्लँड. तुम्ही अगदी बघायला गेलात तर मॅमरी ग्लँड ही मॉडिफाईड स्वेट ग्लँड आहे. स्वेट ग्लँड मॉडिफाय होऊन काय होणार आहे, मॅमरी ग्लँड. या मॅमरी ग्लँडच्या आतमध्ये मिल्क प्रोड्यूस करणारी जी ग्लँड आहे ती कुठली आहे, अल्व्हेओलार ग्लँड. त्या ग्लँड अल्व्हेओला यादी ऐकलंय, रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. तसं आता इथं हा वर्ड आलेला आहे. अल्व्हेओलार ग्लँड्स असतात ज्या काय सिक्रेट करतात, मिल्क. अल्व्हेओलार ग्लँडनी सिक्रेट केलेलं मिल्क कुठे स्टोअर केलं जातं, इन द ल्युमेन ऑफ अल्व्हेओलाय. अल्व्हेओलायच्या ल्युमेन मध्ये स्टोअर केलं जातं. अल्व्हेओलाय जे आहेत या अल्व्हेओलाय पासून मॅमरी ट्यूब्यूल स्टार्ट होतात. मॅमरी ट्यूब्यूल जॉईन होऊन मॅमरी डक्ट तयार होते. मॅमरी डक्ट जॉईन होऊन मॅमरी अँप्युला तयार होतो. सो मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच डक्ट आहेत, सिक्वेन्स मी इथं सुद्धा नेम लक्षात ठेवायचे. सो मिल्क सिक्रेट करणारी ग्लँड कुठली आहे, अल्व्हेओलाय आहे. ठीक आहे, तर त्या अल्व्हेओलाय मध्ये ग्लँड्स असतात, त्या ग्लँड मिल्क सिक्रेट करतात आणि सिक्रेट केलेलं मिल्क अल्व्हेओलायची जी स्पेस आहे जो ल्युमेन आहे त्या अल्व्हेओलायच्या ल्युमेन मध्ये ते मिल्क स्टोअर केलं जातं. ओके, आता अल्व्हेओलाय मधलं मिल्क पुढे कॅरी करण्यासाठी सिक्वेन्सनी ट्यूब प्रेझेंट आहे. त्यातली पहिली सांगितली मॅमरी ट्यूब्यूल. मॅमरी ट्यूब्यूल जॉईन होऊन काय तयार झाली, मॅमरी डक्ट. मॅमरी डक्ट थोडासा वायडर एरिया आहे त्याच्या पुढे त्याला अँप्युला, मॅमरी अँप्युला असं म्हटलेलं आहे. मॅमरी अँप्युला नंतर नेक्स्ट आहे लॅक्टिफेरस डक्ट. लॅक्टिफेरस डक्ट निपल मध्ये जॉईन होणार आहे आणि तिथून मिल्क रिलीज केलं जाणार आहे. ओके, आता एनसीईआरटी मध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम बघा. तुम्ही एनसीईआरटी आणलंय का, आणलेले सगळ्यांनी? हा, जर एनसीईआरटी आणलेला असेल तर सगळ्यांनी त्या डायग्रामचे लेवल चेक करा. सगळ्यात फर्स्ट बाजूला फॅट दिलेले पिंकिश कलरचे, तर ते जे फॅट्स आहेत, सो मॅमरी ग्लँड डेव्हलप होण्यामध्ये, साईज इन्क्रीज होण्यामध्ये फॅटचा इथं रोल आहे. सो याच्यामध्ये भरपूर फॅट डिपॉझिटेड असतात. आधी सांगितलं फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अल्व्हेओलाय ही तुम्हाला नेम शोधायचं त्याच्यामध्ये. मॅमरी अल्व्हेओलस सापडलं का? हा, तर मॅमरी अल्व्हेओलस म्हणजे हे कडेने अल्व्हेओलस आहे या पद्धतीनं आणि त्याच्या आतमध्ये छोटं छोटं स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो नीट बघा, मॅमरी अल्व्हेओलस जे आहे
मेमरी अल्वेओलसचा सॉरी हा बाजूचा जो आहे तो मेमरी लोब आहे आणि या लोबच्या आतमध्ये हे जे स्ट्रक्चर दिलेले काय आहे मेमरी अल्वेओलाई. दोन्ही नेम सापडले का? मेमरी लोब आणि मेमरी लोबच्या आतमध्ये काय आहे मेमरी अल्वेओलाई. ओके, मेमरी अल्वेओलस, त्या अल्वेओलस मध्ये काय स्टोअर केलं जातं? मिल्क. बघा अल्वेओलाई मध्ये अल्वेओलाई ग्लँड मिल्क सिक्रेट करतात आणि इट इज स्टोर्ड इन द अल्वेओलाई. सो त्या अल्वेओलाई मध्ये मेमरी अल्वेओलस मध्ये मिल्क स्टोअर केलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट बघा अल्वेओलस पासून काय स्टार्ट झाल्या? मेमरी येस मेमरी ट्यूब्यूल स्टार्ट होणार आहेत. मेमरी ट्यूब्यूल जॉईन होऊन काय तयार होतात? मेमरी डक्ट. मेमरी डक्टच्या पुढे अँप्युला हा पार्ट दिसतोय, थोडासा वाइडर रिजन आहे ज्याला अँप्युला म्हटलेलं आहे आणि अँप्युला पासून पुढे जी ट्यूब आहे तिला काय म्हटलेलं आहे? लॅक्टिफेरस डक्ट. आणि या लॅक्टिफेरस डक्ट निपल मध्ये कन्व्हर्ज होत आहे आणि त्या ठिकाणी मिल्क सिक्रेशन केलं जाणार आहे डायरेक्ट लॅक्टिफेरस डक्ट मधून. सो या ग्लँड मध्ये तुम्हाला सगळ्यात फर्स्ट सिक्वेन्स लक्षात ठेवा, अल्वेओलार ग्लँड मिल्क सिक्रेट करतील. अल्वेओलार ग्लँडने सिक्रेट केलेलं मिल्क अल्वेओलाच्या ल्युमेन मध्ये स्टोअर केलं जाईल. त्यानंतर ते कॅरी कसं केलं जाईल? सगळ्यात पहिला कोण आहे? मेमरी ट्यूब्यूल. मेमरी ट्यूब्यूल जॉईन होऊन काय तयार होणार आहे? मेमरी डक्ट. त्यानंतर मेमरी डक्ट नंतर मेमरी अँप्युला तयार होतो. मेमरी अँप्युला नंतर लॅक्टिफेरस डक्ट आणि लॅक्टिफेरस डक्ट निपल्स मधून ते मिल्क जे आहे ते रिलीज करणार आहेत. ओके, आता सगळ्यांनी याच्यामध्ये रीड करा एनसीईआरटी मध्ये. अ फंक्शनल मेमरी ग्लँड इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल फिमेल मॅमल. सो या वर्ड मध्ये बघा, या स्टेटमेंट मध्ये फंक्शनल मेमरी ग्लँड मेल आणि फिमेल दोघांकडे आहे, पण फंक्शनल कोणामध्ये? फक्त फिमेल मध्ये. मेल मध्ये ती रुडिमेंटरी आहे, नॉन फंक्शनल आहे. ओके, फंक्शनल मेमरी ग्लँड इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल फिमेल मॅमल्स. The mammary gland are paired structure that contain glandular tissue and variable amount of fat. So glandular tissue आणि fat या दोघांपासून मेमरी ग्लँड बनलेली आहे. नेक्स्ट, glandular tissue of each breast is divided into 15 to 20 mammary lobes. ओके, काय काय झालेले आहेत? मेमरी लोब. सो मी तुम्हाला सांगितलं इथे डायग्राम मध्ये लक्षात येते का? बाजूला असं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला म्हणायचे मेमरी लोब आणि या मेमरी लोबच्या आतमध्ये ह्या ज्या प्रेझेंट आहेत त्या काय आहेत? अल्वेओलाई. काय आहेत त्या? अल्वेओलाई. सो बघा सगळ्यात पहिलं मेमरी लोब सांगितलं किती आहे? ब्रेस्ट इज डिवायडेड इनटू 15 to 20. ते मोठे मेमरी लोब्स आहेत. नेक्स्ट बघा मेमरी लोब कंटेनिंग क्लस्टर्स ऑफ सेल कॉल्ड अल्वेओलाई. लोबच्या आत काय प्रेझेंट आहेत? अल्वेओलाई प्रेझेंट आहेत. ओके, नेक्स्ट बघा द सेल्स ऑफ अल्वेओलाई सिक्रेट मिल्क. क्लस्टर्स ऑफ सेल, सेलचा ग्रुप आहे, ठीक आहे. सो या ज्या आहेत क्लस्टर्स ऑफ सेल यांना अल्वेओलाई म्हटलेले आहे. तर या ज्या ही एक अल्वेओलाई द सेलचा ग्रुप आहे, ठीक आहे. या अल्वेओलाईच्या सेल काय सिक्रेट करतील? मिल्क. ओके, दिलेले होते मेमरी लोब कंटेनिंग क्लस्टर्स ऑफ सेल कॉल्ड अल्वेओलाई. द सेल्स ऑफ अल्वेओलाई सिक्रेट मिल्क विच इज स्टोर्ड इन द कॅव्हिटीज ऑफ अल्वेओलाई. म्हणजे सेलचा क्लस्टर पण इथंच आहे आणि आत कॅव्हिटी पण आहे. या अल्वेओलाई काय सिक्रेट करतील? मिल्क, जे या कॅव्हिटी मध्ये काय केलं जाणार आहे? स्टोअर केलं जाईल. समजलंय सगळ्यांना? ओके, सो अल्वेओलार सेल मिल्क सिक्रेट करतील अँड इट इज स्टोर्ड इन अल्वेओलार कॅव्हिटी. नेक्स्ट, ल्युमेन ऑफ अल्वेओलाई. द अल्वेओलाई ओपन इनटू मेमरी ट्यूब्यूल. अल्वेओलाई नेक्स्ट कशामध्ये ओपन झाल्या? मेमरी ट्यूब्यूल मध्ये. डायग्राम मध्ये ते लेबल नाहीये, पण अल्वेओलाई नेक्स्ट मेमरी ट्यूब्यूल मध्ये ओपन होतात. पुढे बघा मेमरी ट्यूब्यूल जॉईन होऊन काय तयार होणार आहे? मेमरी ट्यूब्यूल of each lobe joined to form mammary duct. Several mammary duct joined to form wider mammary ampulla which is connected to lactiferous duct through which milk is sucked out. त्याच्यामधून मिल्क बाहेर सक केलं जाणार आहे. समजलं सगळ्यांना? हे सिक्वेन्स लक्षात राहील. हा सांगा मेमरी ग्लँड कुठल्या दोन मेजर पार्ट पासून बनलेली आहे? ग्लँड्युलर टिश्यू आणि फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू या दोघांपासून बनलेली आहे. त्याचा जो ग्लँड्युलर पार्ट आहे त्याच्यामध्ये काय ब्रेस्ट किती पार्ट मध्ये डिवाइड झाले? 15 to 20 लोब मध्ये, मेमरी लोब्स मध्ये डिवाइड झाले. प्रत्येक लोबच्या आत काय आहे? क्लस्टर्स ऑफ सेल. त्याला काय म्हणायचं? अल्वेओलाई. करेक्ट. त्या अल्वेओलाईच्या ज्या सेल आहेत त्या सेल काय सिक्रेट करणार? मिल्क. आणि ते मिल्क स्टोअर कुठे होणार? अल्वेओलाईच्या आतल्या कॅव्हिटीमध्ये. इथपर्यंत ठीक आहे, ठीक आहे. आता पुढची नावं तुम्हाला आठवतात का? बघा बुक मध्ये बघू नका. अल्वेओलाई पासून जी ट्यूब अराईज झाली तिला काय म्हणणार? मेमरी ट्यूब्यूल. करेक्ट. या मेमरी ट्यूब्यूल जॉईन होतात आणि मेमरी डक्ट तयार होते. करेक्ट. मेमरी डक्ट पुढे जॉईन होऊन काय तयार करतील? मेमरी अँप्युला. ट्यूब्यूल, डक्ट, अँप्युला. अँप्युला नंतर
आहे लॅक्टिफेरस डक्ट. आणि ही लॅक्टिफेरस डक्ट निपल मधून म्हणजे निपल मध्ये 6-7 ओपनिंग असतील ज्याच्यामधून लॅक्टिफेरस डक्ट बाहेर ओपन होणारे मिल्क रिलीज होणार आहे. समजलं? ओके, सो दिस इज अबाउट दी मॅमरी ग्लँड. इथं पॉइंट संपलेला आहे. सो मला वाटतं हे तुमचं एक्स्ट्राच आहे जे स्टेट बोर्ड मध्ये एक्स्ट्रा दिलंय. काय एक्स्ट्रा सांगितलंय? मिल्क कधी रिलीज होतं? आफ्टर पार्च्युरेशन ओनली. ओके, मॅमरी ग्लँड डेव्हलप कधी होते? प्युबर्टी मध्ये. कोणत्या हार्मोनमुळे? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि मॅमरी ग्लँड मध्ये मिल्क कोणत्या हार्मोनमुळे तयार होते? प्रोलॅक्टिनमुळे तयार होते. नेक्स्ट बघा, हे एक एक्स्ट्रा दिलेले पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर इन सबक्युटेनियस टिश्यू. सबक्युटेनियस टिश्यूचं मिनिंग कळलं? जस्ट स्किनच्या खालचाच टिश्यू डेव्हलप होणारे मॅमरी ग्लँड मध्ये. अँटेरियर थोरॅक्स मध्ये 2nd to 6th रिब पर्यंत. इथून पुढचं कंटेंट एनसीईआरटी मध्ये सुद्धा दिलेले, बरोबर? त्यात अजून एक कंटेंट सांगायचं राहिलं. लोकेटेड नियर द कॉन्व्हर्ज लॅक्टिफेरस डक्ट जे आहे त्या कुठे कॉन्व्हर्ज होतात? निपल मध्ये कॉन्व्हर्ज होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, लोकेटेड नियर द टिप ऑफ ब्रेस्ट सराउंडेड बाय डार्क ब्राउन सर्क्युलर एरिया. Nipple is surrounded by dark. Nipple is surrounded by dark brown circular area. निपलच्या बाजूला डार्क सर्क्युलर एरिया जो प्रेझेंट असतो तर त्या एरियाला एरिओला असं म्हटलं जातं. तर हे नेम दिलेले त्यासाठी सांगितलं. हे एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. निपलच्या राउंड जे डार्क स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये पण दिलेलं आहे, पण ते डायग्राम मध्ये दिलेले, थेरी मध्ये सांगितलेलं नाहीये. ठीक आहे. सो एनसीईआरटी चे डायग्राम पुन्हा एकदा बघा. फॅक्ट समजले तुम्हाला? हा. त्यानंतर मॅमरी लोब कळलं किती असतात? 15 to 20. मॅमरी लोबच्या आतमध्ये काय आहे? मॅमरी अल्व्हेओलस. मॅमरी अल्व्हेओलस पासून काय तयार होते? मॅमरी डक्ट. त्याच्या पुढे मॅमरी, हा ते ट्युब्युल नाही दिलेलं त्यांनी. मॅमरी ट्युब्युल पासून मॅमरी डक्ट, मॅमरी डक्ट पासून अँप्युला, अँप्युला नंतर लॅक्टिफेरस डक्ट. निपल दिलेले एरिओलम डार्क एरिया सर्क्युलर पार्टिशन. कशाचं? एरिओलाचं. हा, एरिओलाचं असं काही फंक्शन नाहीये, पण तिथं मेलॅनिन डिपॉझिशनमुळे ते डायरेक्ट झाले. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, बॅक साइडला रिब्स दाखवलेले आहेत थोरॅसिक रिजन मध्ये, बरोबर आहे का? सो त्याच्या बॅक साइडला रिब्स प्रेझेंट असणार आहेत. मसल्स बिटवीन रिब्स आणि पेक्टोरॅलिस मेजर मसल त्या ठिकाणी दिलेले आहे. सो ह्या डायग्राम मध्ये हे एक्स्ट्राचे लेबल बघा. सगळ्यांनी इथपर्यंत समजलं? येस. सो इथे आपला मॅमरी ग्लँड हा पॉइंट संपलेला आहे. नेक्स्ट स्टेट बोर्ड बघा. डू यू नो ब्रेस्ट कॅन्सर बद्दल दिलेले सिम्पटम. First symptom of breast cancer is a lump in breast or underarm. So underarm किंवा breast मध्ये lump किंवा गाठी तयार होणं हे फर्स्ट ब्रेस्ट कॅन्सरचं सिम्पटम आहे. lump is painless. Yes, हे lump painless असतात. जर प्रेस केले आणि जर पेन्स होत नसतील तर ते कॅन्सरस असं मानलं जातं. lump मोस्टली पेनलेस असतात. स्वेलिंग ऑफ ऑल और पार्ट ऑफ ब्रेस्ट, एकतर पूर्ण ब्रेस्टचं स्वेलिंग होणार आहे किंवा काही पार्ट मध्ये फक्त स्वेलिंग पाहायला मिळतं. स्किन इरिटेशन, ब्रेस्ट और निपल पेन, निपल रिट्रैक्शन, रेडनेस, स्केलीनेस और थिकनिंग ऑफ निपल और ब्रेस्ट स्किन आणि डिस्चार्ज हे त्याचे सिम्पटम दिलेले. तर सगळ्यात महत्त्वाचं मेन सिम्पटम लंप आहे आणि ते लंप काय असतात? पेनलेस असतात. ते सोडून स्वेलिंग पाहायला मिळतं, स्किन इरिटेशन, खाजणं. त्यानंतर नेक्स्ट ब्रेस्ट और निपल पेन. ओके, पेन होतात निपल मध्ये. नेक्स्ट निपल रिट्रॅक्शन, रिट्रॅक्ट होतं निपल. रेडनेस येतो. स्केलीनेस, त्याच्यावरची जी स्किन आहे ते तुकडे तुकडे पडल्याप्रमाणे निघते. त्यानंतर नेक्स्ट स्केलीनेस और थिकनिंग ऑफ निपल हे सिम्पटम्स दिसतात. डिटेक्शन मध्ये मॅमोग्राम, एक्सरे, अल्ट्रासाउंड, एमआरआय, बायोप्सी, ब्लड टेस्ट यासारख्या डिटेक्शन टेस्ट केले जातात. आणि ट्रीटमेंट मध्ये शक्यतो रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, लंपेक्टॉमी आणि मॅमोप्लास्टी ह्या ट्रीटमेंट आहेत. तर त्यात शक्यतो सपोज एका ब्रेस्ट मध्ये कॅन्सर डेव्हलप झालेला आहे तर त्या कंडिशन मध्ये तो ब्रेस्ट सर्जिकलीच रिमूव्ह केला जातो. हा, बिनाइन ट्यूमर मध्ये मोस्टली येतो. काय होतो? कारण ते स्प्रेड जास्त होत नाहीये, त्या एरियामध्ये लोकेटेड राहतं म्हणून सांगितलं. सपोज एखाद्या ब्रेस्ट मध्ये डेव्हलप व्हायला लागलेला आहे, सिम्पटम जाणवले आणि जर तो ब्रेस्ट रिमूव्ह केला तर तो जास्त स्प्रेड होणार नाही, तिथं तो ट्रीट होऊ शकतो. ओके, सो हे आपण बघितलं ब्रेस्ट कॅन्सर. डू यू नो पुन्हा काय कॅन्टिवेट्स मध्ये पण प्रोसेशन नंतर पण मिल्क प्रोड्यूस होत नाही, ते कसं होतं? हा, मग ते हार्मोनल आहे. तर त्यांच्यामध्ये जर हार्मोन सिक्रेट, आता फॉर एक्झाम्पल नॅचरल बर्थ किंवा लेबर पेन पण होत नाही. का नाही होत? ते हार्मोन नाही सिक्रेट होत.
असतो जे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि मिल्क रिलीज होणं त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे फॅक्टर दिलेले आहेत. मिल्क रिलीज होण्यासाठी हार्मोन तर एक फॅक्टर दिलेलाच आहे, त्याच्याबरोबर इमोशन्स असतील, चाइल्ड बरोबर अटॅचमेंट असेल, ते सुद्धा फॅक्टर असतात की ज्याच्यामुळे मिल्क रिलीज होतं. काही फिमेल मध्ये मिल्क तयार होतं, या अल्व्हेओलस मध्ये ते स्टोर राहतं, रिलीज होत नाही बाहेर, तर मग त्याच्या गाठी होतात मिल्कच्या, ते सर्जिकली पुन्हा रिमूव्ह करावं. फंक्शन करत नाही त्यामुळे काय काय सर्जिकली झालेलं असेल तर नॅचरल बर्थची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय काय होतं, ऑक्सिटोसिन रिलीज होईल, ऑक्सिटोसिनमुळे युटेरस कॉन्ट्रॅक्ट होईल, फिटसला बर्थ दिली जाईल, त्यानंतर फिटसला बर्थ दिल्यानंतर पुढचे हार्मोन सिक्रेशन, ती सगळी नॅचरल प्रोसेस. सपोज डिलिव्हरी किंवा फिटसला बर्थ नॅचरली दिलेलीच नाहीये किंवा कम्प्लीट 9 मंथ होण्याआधीच सर्जिकली रिमूव्ह केलेलं आहे, त्या कंडिशन मध्ये ते सगळे हार्मोन सिक्रेशनला सुरुवातच झालेली नाही, बरोबर. मग ते हार्मोन तुम्ही फक्त फिटसला रिमूव्ह केलेले आहे बॉडीमधून, पण बाकीचे हार्मोन सिक्रेशन न झाल्यामुळे ते लवकर सुरू होणार नाही. पण होतं तसं अगदीच होत नाही असं होत नाही. फिटसला बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केल्यानंतर स्लोली अटॅचमेंट विथ मिल्क रिलीज सुरू होतं आणि मिल्क ऑलरेडी तयार झालेलं असतं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये. अजून काय सगळ्यांना कळलं हे? हा, तर आपला पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे प्युबर्टी और सेक्शुअल मॅच्युरिटी. प्युबर्टी पिरियड मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये पण प्युबर्टी पिरियड आहे, दोघांमध्ये थोडासा वेगळा आहे. आणि त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल बघा. प्युबर्टी पिरियड सिंपल आहे. प्युबर्टी इज नथिंग बट सेक्शुअल मॅच्युरिटी. त्या कंडिशन मध्ये सेक्शुअल ऑर्गन जे ते मॅच्युअर होणार आहेत आणि ऍक्टिव्ह होणार आहेत. ठीक आहे. प्युबर्टी म्हणजे काय, तर प्युबर्टी म्हणजे एज आहे, ज्या एज मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लक्षात आहे बोलू नका. प्युबर्टी म्हणजे काय आहे, एज, ज्या एज मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल होते त्या एजला प्युबर्टी असं म्हटलं जातं. सो सेक्स ऑर्गन जे आहेत हे मॅच्युअर होतात आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये गॅमेट प्रोडक्शन असेल किंवा हार्मोन सिक्रेशन, हे दोन्ही फंक्शन स्टार्ट होतात, गॅमेट प्रोडक्शन ॲज वेल ॲज हार्मोन सिक्रेशन. सगळ्यांच्या लक्षात येत आहे. व्हॉट इज प्युबर्टी? What is puberty? Puberty is a age at which reproductive system becomes functional. आणि याच्यामध्ये सेक्स ऑर्गन जे प्रायमरीली आता मेल मध्ये आपण बघतोय सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल, तर मेल मध्ये टेस्टिस हा जो ऑर्गन आहे त्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस सुरू होतं आणि हार्मोन सिक्रेशन सुद्धा याच्यामध्ये स्टार्ट होतं. ओके, नेक्स्ट मेल मध्ये शक्यतो 12 to 15 इयर, बोलू नका, वयाच्या 12 ते 15 वर्ष हा जो एज आहे तो प्युबर्टी पिरियड कन्सिडर केला जातो. नेक्स्ट बघा, टेस्टोस्टेरॉन या पिरियड मध्ये सिक्रेट होतं आणि टेस्टोस्टेरॉन मुळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे ते डेव्हलप होतं. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल, फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे, सॉरी मेल मध्ये बघतो आपण. सो मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे ते टेस्टोस्टेरॉन मुळे डेव्हलप व्हायला लागतात अँड रिमेन फंक्शनल थ्रूआउट द लाईफ. हे स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवा, रिमेन फंक्शनल थ्रूआउट द लाईफ. कदाचित आधी नीट ऐकलेलं असेल तर तुम्हाला डिफरन्स माहिती असेल की फिमेल मध्ये त्यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मॅच्युअर कधी होतीये, त्यांच्या प्युबर्टी पिरियड मध्ये मेल मध्ये, आणि फिमेल मध्ये कधी व्हायला लागले, तिच्या बर्थच्या आधीच गॅमेटोजेनेसिस सुरू झालेले, फक्त ते अरेस्ट होते एका स्पेसिफिक स्टेजला. फर्दर मॅच्युरेशन जे आहे ते नंतर प्युबर्टी मध्ये होणार आहे. मेल मध्ये तसं नाहीये, मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस सुरूच होतं त्याच्या प्युबर्टी मध्ये. फिमेल मध्ये गॅमेटोजेनेसिस कधी झालं, त्या फिमेलची बर्थ होण्याआधीच झालं. मेल मध्ये त्याच्या एजच्या 12 to 15 इयरला गॅमेटोजेनेसिस सुरू होईल. त्याशिवाय तो सेक्स ऑर्गन हार्मोन सिक्रेट करणारे टेस्टोस्टेरॉन आणि या हार्मोनमुळे मेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अपियर व्हायला सुरुवात होते.
आणि मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्युबर्टीमध्ये फंक्शनल होणारे, काम करायला सुरुवात करणारे, ती लाईफ लॉंग काम करणारे. त्यानंतर म्हणजे जसं फिमेलमध्ये मिनार्क आणि मेनोपॉज असतं तसं मेलमध्ये नाही. ठीक आहे. प्युबर्टीमध्ये एकदा फंक्शनिंग स्टार्ट झालं टिल डेथ पर्यंत हे ऑर्गन जे ते फंक्शनल राहणार. समजलं का? येस. सो दिस इज अबाउट दी प्युबर्टी और सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल. त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट इज प्युबर्टी इन फिमेल. ओके. आता फिमेल मध्ये प्युबर्टी काय दिलेली आहे बघा. प्युबर्टी इन फिमेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, बिकम फंक्शनल ऍट प्युबर्टी. प्युबर्टी एजला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फंक्शनल होणार आहे. आता याचं मीनिंग तुम्ही सांगा. व्हॉट इज मीन बाय मिनार? स्टार्ट होणं. ओके. सो व्हॉट इज मिनार? ऑनसेट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सायकल. ऑनसेट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सायकल, ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतोय त्याला तिकडे रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हटलेलं आहे, कारण त्याच सायकल मध्ये काय प्रोड्यूस होणार आहे? एग. आणि एग प्रोड्यूस झाला तर रिप्रोडक्शन होणार आहे. सो मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सायकल ऑनसेट सुरू होते कधी? मिनार्क मध्ये. सो मिनार्क कधी असतं? 10 to 14 इयर्स. सो बॉयज मध्ये तुम्हाला जे एज सांगितलं ते 12 to 15 होतं आणि फिमेल मध्ये जे आहे ते 10 to 14. 10 एज पासून सुद्धा मिनार्क स्टार्ट होतं. सो 10 to 14 जे आहे हे मिनार्क एज आहे. नेक्स्ट बघा सायकल और सायक्लिक चेंजेस इन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सायक्लिक चेंजेस ऑफर होतात. त्यात पर्टिक्युलरली ओव्हरी आणि युटेरस हे दोन ऑर्गन आहेत ज्या दोन्ही ऑर्गन मध्ये सायक्लिक चेंजेस होत राहतात. म्हणजे बघा प्रत्येक मंथ मध्ये ओव्हरी मध्ये काय चेंज असेल की जे बरेच फॉलिकल 40,000 वगैरे फॉलिकल होते त्यापैकी एक फॉलिकल काय होईल? डेव्हलप होत राहील. आणि युटेरस मध्ये काय चेंज असेल? तिचा थिकनेस इनक्रीज केला जाईल. सपोज एक नाही फर्टिलाइज झालं की पुन्हा थिकनेस कमी केला जाईल. सो हे सतत सुरू राहतं. थिकनेस वाढवणं, कमी करणं, एग डेव्हलप करणं, रिलीज करणं, हे दोन ऑर्गन मध्ये सारखे सायक्लिक चेंजेस सुरू असतात. सो सायक्लिक चेंजेस ऑकर इन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि त्यातही पर्टिक्युलरली ओव्हरी आणि युटेरस या दोन ऑर्गन मध्ये चेंजेस होतात. सायकल कंटिन्यू अप टू मेनोपॉज. कुठपर्यंत सायकल कंटिन्यू होणार आहे? मेनोपॉज पर्यंत सायकल जी आहे ती कंटिन्यू होणार आहे. मेनोपॉज एज किती सांगितलं होतं? 45 to 50 इयर. सो 45 to 50 इयर पर्यंत ही रिप्रोडक्टिव्ह सायकल प्रत्येक मंथला रन होत राहणार आहे. स्टार्ट झाली 10 to 14 आणि एंड सांगितलेले 45 to 50. इथं तुम्हाला मिनार्क आणि मेनोपॉज हे दोन कीवर्ड इम्पॉर्टंट आहेत. कळलं? ओके. या स्टेज मध्ये जसं आपण मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन बघितलेला तसं फिमेल मध्ये इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट केला जातो आणि त्या हार्मोनमुळे फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे ते ऍक्टिव्ह होतात. सगळ्यांना कळलं? सो प्युबर्टी इन मेल आणि प्युबर्टी इन फिमेल यात काय डिफरन्स आहे कळलं सगळ्यांना? ओके. प्युबर्टी नंतर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल वरती मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. याच्यावरती मिनिमम एक क्वेश्चन असणार दिसला. सो त्यासाठी तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलच्या ज्या 4 फेजेस आहेत त्या फेजेस आणि प्रत्येक सायकल मध्ये सिक्रेट होणारे हार्मोन्स व्यवस्थित समजून घ्यायचे. सो फर्स्ट थिंग, मेन्स्ट्रुअल सायकल इज characteristic of primate. Primate काय मला सांगा? प्रायमेट काय आहे? हा, प्रायमेट्स मध्ये कोण कोण येतात? मंकी, एप्स. हा, इव्होल्यूशन मध्ये ऑर्डर दिलेली बघा. प्रॉसिडी, प्रायमेट या दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रायमेट मध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्या सगळ्या प्रायमेट मध्ये काय पाहायला मिळते? मेन्स्ट्रुअल सायकल पाहायला मिळते. सो इट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रायमेट्स. सायक्लिक चेंजेस ऑकर इन ओव्हरी अँड युटेरस. ओके, सो ओव्हरी आणि युटेरस या दोघांमध्ये सायक्लिक चेंजेस होतात. सो हे जे चेंजेस आहेत कोणत्या हार्मोनमुळे होतील सांगा?
ओव्हरी आणि युटेरस मध्ये जे सायक्लिक चेंजेस आहेत ते कोणत्या हार्मोनमुळे होतील? हा, गोनॅडोट्रॉपिक. कुठले गोनॅडोट्रॉपिक? कोण सिक्रेट करतं? हा, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंडचा कुठला पार्ट? करेक्ट. कुठले गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आहे? एलएच आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन. इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन तो मेल मध्ये. एफएसएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. करेक्ट. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन मुळे काय होणार? फॉलिकल डेव्हलप होणार. आता कळतंय सगळ्यांना फॉलिकल? येस. सो ओव्हरी मध्ये फॉलिकल डेव्हलप होणार. ल्युटिनायझिंग हार्मोन मुळे काय होणार? फॉलिकल बस्ट होणार आणि काय रिलीज होणार? त्यातून एक रिलीज होणार. सो काय होणार त्याच्यामुळे? ओव्ह्युलेशन होणार. प्रोजेस्टेरॉन मुळे काय होणार? प्रोजेस्टेरॉन किंवा सिक्रेट होतं युटेरस मध्ये, सॉरी ओव्हरी मध्ये. प्रोजेस्टेरॉन मुळे थिकनेस मेंटेन राहतो. सो या वेगवेगळ्या हार्मोनचे पण दोन गोनॅडोट्रॉपिक लक्षात ठेवा. चेंजेस ऑकर ड्यू टू टू हार्मोन एफएसएच अँड एलएच. या दोन हार्मोनची लेवल कधी कमी आणि कधी जास्त होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, सायकल रिपीटेड. सायकल इज रिपीटेड आफ्टर 28 days. 28 डेज नंतर जवळपास ही सायकल काय होते? रिपीट. मी तुम्हाला सांगितलं होतं आधी की आपण मंथ कॅल्क्युलेट करताना 28 डेजचा मंथ कॅल्क्युलेट करायचा आहे. 28 डेज कंप्लीट झाले की पुन्हा सेम चेंजेस काय होणार आहे? रिपीट होणार आहे. सो सायक्लिक चेंजेस आहेत म्हणून याला काय म्हटलेलं आहे? मेन्स्ट्रुअल सायकल. सो सायकल आपण काउंट कशी करणार किंवा काय दिलेलं आहे ते बघा सगळ्यांनी. सो बुक मध्ये ही जी डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम सगळ्यांनी व्यवस्थित बघून ठेवा. हार्मोन अँड मेन्स्ट्रुअल सायकल. त्या सगळ्यात खाली काय दिलेलं आहे? युटेराइन सायकल. दिसतंय तुम्हाला? हा, तर युटेरसच्या वॉल मध्ये होणारे चेंजेस. त्याच्यावरती ओव्हॅरियन सायकल सापडलं. ओव्हरी मध्ये कसं फॉलिकल डेव्हलप होते ते दिले आणि मधल्याच्या दोन रेड आणि ब्ल्यू लाईन दिलेले आहेत ते काय आहेत? हार्मोन. हार्मोनची लेवल कुठली कमी जास्त? त्यातला रेड जो आहे तो काय आहे? इस्ट्रोजन आणि दुसरा प्रोजेस्टेरॉन. आणि वरती कुठले दिले? गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. बघा नाव देताना गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आणि ओव्हॅरियन हार्मोन दिले. गोनॅडोट्रॉपिक हार्मोन कुठले दोन आहेत? एफएसएच आणि एलएच. आणि ओव्हरीनं सिक्रेट केलेले हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. यांची लेवल कधी जास्त आहे कधी कमी आहे ते ग्राफिकल दाखवले. आणि खाली डेज दिलेले आहेत बघा 0 to 28. आता डेजचं डिस्ट्रीब्युशन फक्त बघा 0 to 5 काय दिलेले त्यांनी? मेन्सेस म्हणजे त्या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन होणार आहे. 5 नंतर नेक्स्ट 5 to 14 पर्यंत काय सांगितले? प्रोलिफरेटिव्ह फेज. मी थोडक्यात तुम्हाला सांगते. मेन्सेस मध्ये काय होत असतं? आधीच्या मंथ मध्ये तयार झालेलं एग सपोज फर्टिलाइज नाही झालं तर काय केलं जाणार आहे? त्याला किल केलं जाईल, डिजनरेट केलं जाईल आणि नंतर ते बॉडीच्या बाहेर रिलीज होईल. हे इथं होईल. जर आधीचं एग रिलीज झालं तर आता पुढचं मंथ स्टार्ट झालं किंवा पुढचं एग डेव्हलप करायला सुरुवात केली पाहिजे. सो 5th डे पासून ते 14th डे पर्यंत काय होतं? पुढचं फॉलिकल डेव्हलप करायला सुरुवात केली जाते. एक्झॅक्टली 14व्या दिवशी काय होणार आहे? ओव्ह्युलेशन. बघा ती लाईन वरती कंटिन्यू केली आहे आणि ओव्ह्युलेशन झालेलं दिसतंय. ओव्हरी मध्ये ते फॉलिकल बस्ट झाले दाखवले. ठीक आहे. 14 पासून ते 28 डे पर्यंत काय सांगितलेली आहे? सिक्रेटरी फेज. त्या फेज मध्ये वेगवेगळ्या गोष्टी सिक्रेट केल्या जाणार आहेत. मग वरती प्रोजेस्टेरॉन हार्मोन असेल किंवा इतर गोष्टी. सो तुम्हाला 4 फेज मध्ये ही सायकल डिवाइड करायची. पहिली आहे मेन्स्ट्रुअल फेज 0 to 5 डेज पर्यंत रन होते. दुसरी आहे 5 to 14 प्रोलिफरेटिव्ह फेज ज्याच्यामध्ये फॉलिकल पण डेव्हलप होतो आणि युटेरसचा थिकनेस सुद्धा वाढतो. त्यानंतरची पुढची आहे 14 to 14 ला ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेटरी फेज फक्त 14 डे ला आणि 14 पासून ते 28 पर्यंत सिक्रेटरी फेज. त्यात वेगवेगळे हार्मोन सिक्रेट होणार आहे. सो या फेजेस प्रत्येक फेज मध्ये ओव्हरी आणि युटेरस मध्ये काय चेंज होते? सो काय काय बघायचे? पहिलं तर हार्मोन कुठला आहे, कुठल्या हार्मोनमुळे ही फेज झाली आणि त्यानंतर त्या हार्मोनमुळे ओव्हरीत काय चेंज झालाय आणि युटेरस मध्ये काय चेंज झालेला आहे. यावेळी जर तुम्ही बघितलं तर त्या सगळ्या फेजेस लक्षात राहतील. ओके. सो इंट्रोडक्शन सगळ्यांना कळलेलं आहे का? प्रत्येक सायकलच्या 28 डे ची एक सायकल आहे तर त्या सायकलच्या मिडल मध्ये एक जो आहे तो रिलीज केला जातो आणि तो जो एक आहे तो मी तुम्हाला सांगितलं की अल्टरनेटली रिलीज होतो. एका मंथ मध्ये एका ओव्हरी मधून, नेक्स्ट मंथ मध्ये नेक्स्ट दुसऱ्या ओव्हरी मधून रिलीज केला जाईल. समजलं? त्या ओव्हरीतून नंतर पुन्हा या अल्टरनेटली एक जे ते रिलीज होतात. आता त्यातली फर्स्ट आहे मेन्स्ट्रुअल फेज. आपलं कंप्लीट नाही होणार. पहिली फेज मेन्स्ट्रुअल फेज आहे. बोलू नका
इकडे लक्ष द्या. फर्स्ट डेज लक्षात ठेवा, कुठून कुठपर्यंत 0 to 5 हे इनिशियल सायकलचं काउंटिंगच मेन्स्ट्रुएशन पासून स्टार्ट करायचं. 28 डेचं काउंटिंग कुठून स्टार्ट करतात, मेन्स्ट्रुअल फेज पासून. सो त्याच्या फर्स्ट डे पासून ते 5th डे पर्यंत पहिले 5 डेज म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज आहे. या फर्स्ट याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, त्यांनी दिले बिगिनिंग ऑफ सायकल. सायकल बिगिन झाली याच्यामध्ये, तर या बिगिनिंग मध्ये सगळ्यात फर्स्ट लॉस ऑफ ब्लड टेक प्लेस. लॉस ऑफ ब्लड टेक प्लेस. या फेज मध्ये ब्लड जे ते लॉस होणार आहे आणि त्यातही पर्टिक्युलरली काय काय बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं, तर त्याच्यामध्ये डिनेचर केलेलं एग आहे, बॉडी टिश्यू किंवा टिश्यू फ्लुइड आहे, म्युकस आहे. तर या सगळ्या गोष्टी जे एंडोमेट्रियल लाइनिंग, डिनेचर एग, टिश्यू फ्लुइड, ब्लड, म्युकस, एंडोमेट्रियल लाइनिंग. या गोष्टी जे या फेज मध्ये बॉडीच्या बाहेर रिलीज केल्या जातात. सो फर्स्ट थिंग मेन्स्ट्रुअल फेज, इट इज बिगिनिंग ऑफ सायकल. सायकल बिगिन झाली, किती डेजची असते मेन्स्ट्रुअल फेज, 5 डेजची. या फेज मध्ये ब्लड लॉस होतं आणि याच्यामध्ये मेनली डिनेचर एग, त्यानंतर ब्लड, टिश्यू फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियल लाइनिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बॉडीच्या बाहेर रिलीज केल्या जातात. ओके, सो ड्यू टू दिस एंडोमेट्रियल लाइनिंग बिकम थिन. बघा, एंडोमेट्रियल लाइनिंग जर डिनेचर केलं, ते जर डिस्ट्रॉय केलं, तर एंडोमेट्रियल लाइनिंग काय होणार आहे, थिन होणार आहे. एंडोमेट्रियम बिकम थिन. आणि किती थिन होणार आहे बघा, 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटरने थिकनेस एंडोमेट्रियमचा कमी होणार आहे. इथपर्यंत समजलंय का? येस. सो राहिलेली जी फेज आहे ते आपण नेक्स्ट उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. हो, थांबवता येते म्हणजे तशी नाही थांबवता येत, पण जर युटेरसच हे केलं तर थांबणार. युटेरस रिमूव्ह करता येतं, त्यातून फॅलोपियन ट्यूबचा एंड जो तो कट करतात आणि ते टाय थ्रेडनी टाय करून एकदा ते थ्रेड केलं की. मला काय म्हणायचंय, जी सर्जरी केली जाते ना, काय म्हणायचं, प्रेग्नन्सी स्टॉप करण्यासाठी जी सर्जरी केली जाते त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल नसतो. म्हणजे काय झालं, प्रेग्नन्सी स्टॉप करण्यासाठी जी सर्जरी केली जाते त्यात फॅलोपियन ट्यूब कट करून टाय केली जाते. ओके, जरी ती टाय केली तरी त्याच्यामध्ये